विधानसभा निवडणुकीकरता 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. सध्या मतदानासाठी ईव्हीएम तयार करण्यात येत आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी व्ही.टी. पाटील सभागृहात ईव्हीएम कमिशनिंगचं काम सुरू आहे. या मतदारसंघात एकूण 354 मतदान केंद्र आहेत. ईव्हीएम कमिशनिंग पूर्ण झाल्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी ईव्हीएमचं वितरण करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी देखील कमिशनिंगचं काम सुरू राहणार असल्याचं निवडणूक अधिकारी हरीश धार्मिक यांनी सांगितलं. माझ्याकडे 274 कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ असून मी तिथला निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आज आपल्याकडे ह्या हॉलमध्ये व्ही.टी. पाटील सभागृहामध्ये मशीन तयार करणं सुरू आहे, ज्याला आपण मशीन कमिशनिंग म्हणतो. आमच्याकडे 354 मतदान केंद्र आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला 20% अतिरिक्त मशीनसुद्धा दिलेले आहेत. तर आपण काही मशीन आज सील करणार आहोत आणि काही उद्या करणार आहोत. या संदर्भात आपण जेवढे राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांना सूचित केलं आहे, लेखी सूचित केलेलं आहे. राजकीय प्रतिनिधी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत उमेदवाराचे ते येऊन स्वतः तपासणी करत आहेत. त्यांचे काही प्रश्न असेल त्यांचं निरसन करत आहोत आणि सर्व मशीनी आपल्या ह्या तयार होत आहे. ह्या मशीन तयार झाल्यावर आपली स्ट्रॉंग रूम बाजूलाच आहे. त्या स्ट्रॉंग रूममध्ये आपण सर्व मशीन ठेवणार आहोत. आणि आपलं जे 22-20 तारखेला मतदान आहे त्यासाठी 19 तारखेला इथून सर्व पोलिंग पार्टी इथे जमा होतील. आपल्या झोनल ऑफिसर निहाय आपण त्या मशीन डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्या डिस्ट्रीब्यूट केल्यावर 20 तारखेला मतदान होईल. 20 तारखेला मतदान झाल्यावर 20 तारखेला रात्री परत मशीन आपल्या इथे जमा होणार आहेत आणि इथे जमा झाले इथे पूर्ण जे उमेदवार आहे किंवा त्यांच्या प्रतिनिधी आहेत त्याच्यासमोर ते स्ट्रॉंग रूम बंद होईल. आणि त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी जी आहे ती सुद्धा ह्याच हॉलमध्ये इथे होणार आहे. पोस्टलसाठी आपण अर्धा हॉल ठेवलेला आहे आणि जे ईव्हीएम मशीन आहे त्यासाठी अर्धा हॉल आहे. त्याप्रमाणे आपली इथे सर्व मशीन मतमोजणीची कार्यवाही सुद्धा होणार आहे. दरम्यान ईव्हीएम कार्यान्वित करणं हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असल्यानं तांत्रिक अधिकारी, मास्टर ट्रेनर, सहाय्यक निवडणूक अधिकारी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे काम करतायत. निवडणूक अधिकारी हरीश धार्मिक या कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सर्वांनी वेळेत कामं पूर्ण करण्यासह मशीन सील करण्याच्या टप्प्याचं काळजीपूर्वक पालन करावं अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात.